मनमोहन सिंग यांचं निधन हे अत्यंत क्लेशदायक आहे। मनमोहन सिंग हे एक सभ्य, शांत, संयमी असे व्यक्तिमत्व होतं। प्रधानमंत्री होते, ते काँग्रेसचे नेते होते, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून देखील लोकांना भावणारे असं नेतृत्व असे पंतप्रधान होते। भारताच्या अर्थकारणाच्या दिशा जी आहे त्याला चालना देण्याचं तर काम त्यांनी केलं, त्याचा पाया देखील रचला। एक मोठे असे अर्थतज्ञ आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन देशाचा अर्थकारणाचा विचार करणारं असं मनमोहन सिंगांच्या रूपाने नेतृत्व मिळालं। त्यांच्या जाण्याने निश्चितपणे ही एक पोकळी आहे, ती पोकळी भरून न काढण्यासारखी आहे। त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो। सर, पाहायला गेलं तर त्यांनी विविध राज्यसभेमध्ये होते, त्यांनी अनेक कारभार त्यावेळेस बीजेपी ग्रोथ आणि आताची बीजेपी ग्रोथ त्यानंतर त्यामानाने मागे गेले नाही, त्यावेळेला त्या देशामधली त्या वेळची जी आर्थिक परिस्थिती आहे त्याप्रमाणे चालना देण्याचं काम चालतं। आता जी आहे ती आता दीनदयाळजी उपाध्यायांना अभिप्रेत असलेलं जे अर्थकारण आहे की तळातल्या माणसाला केंद्रबिंदू मानून सर्व प्रकारची रचना झाली पाहिजे। आणि मोदीजी जे करत आहेत त्यांनी खऱ्या अर्थाने म्हणजे विश्वाचं लक्ष वेधलेलं आहे की सबका साथ सबका विकास ही जी भूमिका घेतलेली आहे आणि त्या भूमिकेतून सर्वांगीण विकास आणि म्हणूनच आपण जे स्वप्न बघतोय की विश्वगुरू होण्याचं, आपला देश हा विश्वगुरू झाला पाहिजे। शेवटी प्रत्येक आपापल्या कारकिर्दीमध्ये या मातीच्या अनुसरून ध्येयधोरणं राबवत असतो आणि मनमोहन सिंगांनी देखील एक चालना देण्याचं काम या अर्थकारणाला केलेलं आहे। सर, महाअधिवेशन ठाण्यामध्ये पार पडतं, कशा प्रकारची चालना भविष्यात सरकारकडनं या महाअधिवेशन फेडरेशनला मिळेल? हे ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून आणि सहकार विभाग जो आहे त्याच्या माध्यमातून सीताराम राणे यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी हाऊसिंग फेडरेशनची जी टीम आहे यांच्या पुढाकाराने हे पहिलंच अधिवेशन होतं। असं महाअधिवेशन कधीही झालेलं नाही, महाराष्ट्रात नाही, ठाणे जिल्ह्यातही नाही। ठाणे जिल्ह्यामध्ये आणि MMR रिजनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही गृहसंकुलं मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि जिल्ह्यामध्येच 30,000-1,000च्या वर आहेत। ठाणे शहरामध्ये 6-7 हजार गृहसंकुलं आहेत, अजूनही होत आहेत। आता या गृहसंकुलामध्ये यांचं चलनवलन करण्याकरता जी टीम काम करते आहे, शेवटी हाऊसिंग हा सहकारामधलं नॉन प्रॉफिट सेक्टर आहे आणि त्यामुळे त्यांना हे व्हॉलंटरी सर्व्हिस आहे, त्यांना अनेक प्रकारच्या अडीअडचणी येतात। हे अधिवेशन हे या दृष्टीने एक प्रकारे महाअधिवेशन आहेच की ज्याच्यामध्ये 5-10 हजार प्रतिनिधी येतील आणि त्यांना एका दृष्टीने काम करण्याचं एक फार मोठं मार्गदर्शन हे या अधिवेशनाच्या माध्यमातून होणार आहे, त्यांचं प्रबोधन होणार आहे आणि तज्ज्ञ मंडळी जी आहे ती वर्कशॉपच्या माध्यमातून त्यांना सांगणार आहेत आणि याचा खूप मोठा उपयोग होईल। विशेष करून या शहरामध्ये तर पुनर्विकास जो चालला आहे तर अनेक वेळेला सेल्फ रिडेव्हलपमेंटची भूमिका जी आहे ती या अधिवेशनामध्ये मांडली जाणार असल्यामुळे आज जे पुनर्विकासामध्ये अडथळे येतात, अनेक वेळेला अनेक विकासक जे आहेत ते फसवणूक करतात आणि लोक अक्षरशः 10-10 वर्ष त्यांना त्या नवीन बांधलेलं घर मिळत नाही। तर सेल्फ रिडेव्हलपमेंटची जी प्रक्रिया आहे त्याच्यावर देखील या अधिवेशनाच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकला जाईल। बघा, संजय राऊत हे रोज सकाळी सांगतात, संध्याकाळी अजून काहीतरी सांगतात, सोयीचं पण बोलतात। बंगालमधलं काहीच बोलत नाहीत, इथलं अनेक गोष्टी ज्या आहेत त्या बोलत राहतात। शेवटी सरकारने एक भूमिका मांडलेली आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी 2 वेळेला सांगितलेलं आहे की याच्यामध्ये कठोरपणे तपास केला जाईल आणि योग्य दिशेने आणि कठोरपणे
कारवाई देखील केली जाईल आणि त्यामुळे लोकांना हे क्लिअर आहे की निश्चितपणे याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे योग्य दिशेने तपास आणि योग्य ती कठोर कारवाई केली जाणार आहे. पालकमंत्री पदावरून आपण देखील रस्सीखेच सुरू आहे. का वाटतं मागे गंगूराज देसाई यांना पालकमंत्री दिल्याचं मोस्ट लाईकली यंदा 9चा आहे, शिवसेनेचा 6चा आहे. याकडे कोणाकडे कशाकडे पालकमंत्री जावं याकडे आता रस्सीखेच सुरू असेल नसेल मला तर काय माहिती नाही, परंतु या ठाणे जिल्ह्यातलाच पालकमंत्री असला पाहिजे ही मात्र भूमिका जी आहे ती न्याय्य आहे. शेवटी पालकमंत्री हे शेवटी जिल्ह्याचं नियोजन करणारी एक महत्त्वाचा असा केंद्रबिंदू असतो आणि म्हणून पालकमंत्री जिल्ह्याचाच झाला पाहिजे. आता कुठल्या पक्षाचा झाला पाहिजे, कुठल्या पक्षाचे लोक आहेत, काय आहेत, हे महायुतीचे नेतृत्व जे आहे ते निश्चितपणे येणाऱ्या काही दिवसामध्ये ठरवतील. नाईक आणि सरनाईक यांना मंत्रिपद मिळालं, मात्र कुठेतरी चर्चेत नव्हतं. संजय केळकर हे मुळापासून भाजपमध्ये काम करत कुठेतरी डावलण्यात आलं. संजय केळकर हे खांबाला झेंडा लावण्यापासून कामाला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामुळे काहीतरी बनावं याच्याकरता कामच सुरू केलेलं नव्हतं आणि त्याच्यामुळे असं कुठे काही आम्हाला मनामध्ये येत नाही की डावललं गेलं आहे किंवा काही केलेलं आहे. पक्षाला ज्या वेळेला योग्य वाटेल त्यावेळेला त्यांनी त्या वेळेला गेल्या 40 वर्षामध्ये आमच्यावर जबाबदारी दिलेली आहे. म्हणूनच मी आता विधानसभेत 3ऱ्यांदा आणि एकदा विधान परिषदेत काम करतो आहे. योग्य वेळेला पक्ष जी आहे ती जबाबदारी निश्चितपणे देईल. नाही, महाराष्ट्राच्या बाहेर जिल्ह्यामध्ये शेवटी आमचा कॅनव्हास मोठा होता, आमच्या विचाराकरता होतं. एका पक्षाचा झेंडा आणि दांडा पकडून आम्ही पक्षाच्या स्थापनेपासून काम करत आलो आणि त्याच्यामुळे आमची श्रद्धा आहे पक्ष नेतृत्वावर, पक्षावर, त्याच्या विचारावर आणि त्यामुळे कधी मिळेल याची वाट नाही बघत. कारण त्या विचार जो आहे तो रुजवण्याकरता आणि पक्षाचा विचार महान झाला तर देश महान होईल या भूमिकेतून एक लार्जर आमच्यासमोर भूमिका आहे, त्याच्याकरता आम्ही काम करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.